प्लांट जे की मी न्यू लाव. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून व्लॉग चालू करते, कारण आज लवकर उठले. तसं जिमला आज गेलेच नाही मी, कारण आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवार, परत संडेला सुट्टी पडेल म्हणून म्हणलं सोमवारपासून रेग्युलर जाऊ. तर मस्तपैकी आता झाले फ्रेश वगैरे, डोकं वगैरे विंचरते आणि आता मला फेशियल हेअर रिमूव्ह करायचे. तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगते, कारण बरेच जण विचारत असतात तू फेशियल हेअर कशाने रिमूव्ह करते वगैरे. तर एक सोपी आयडिया, ट्रिक नाही म्हणता येणार, सोपं एक यंत्र आहे माझ्याकडे, मी त्याने रिमूव्ह करते. सो ते मी तुम्हाला दाखवेलच. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते माझी गॅलरी, जी की मी पूर्ण कसं आता कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी खत वगैरे कोणता वापरते त्यासाठी. तर चला मी तुम्हाला गॅलरी दाखवते आणि कशा कशाचे झाडं नवीन लावलेले ते पण दाखवते. हे मनी प्लांट, इकडे मी घरून आणलेली कोरफड लावली आहे. तिकडं ओवा असतं ना, त्याचं एक झाड आहे आणि हे याचं नाव नाही माहीत, त्याला छोटे छोटे फुलं येतात. आणि इकडे बघा मिरचीचे किती रोपं आलेत. मी जस्ट बी टाकलं होतं आणि एवढे जास्त रोपं आलेत. इकडं मेथी आली आहे, हा तर जेड प्लांट आहे. इकडे कोथिंबीर ही थोडीशी सुकली, आता मी घरी गेले होते तेव्हा पाणी नव्हतं म्हणून. आणि हे एक जेड प्लांट जे की मी न्यू लावलं होतं माहिती का, ह्याचं हे जे मोठंवालं आहे ना त्याचं काढून मी एक फांटा लावला होता. आणि हे पान, ह्याच्यानंतर हे पान नवीन आले आणि लिटरली ते खूप जास्त फुटले. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल याच्या अगोदरचा, ज्याच्यामध्ये मी हे झाड लावलं होतं, तर त्यात तुम्हाला दिसेल की मी केवढं लावलं होतं आणि ते केवढं झालंय. इकडे तर कढीपत्ता आहे, इकडे आपली गुलाबाची झाडं जे खत टाकला म्हणून आता फुललेत परत. एक छोटंसं गुलाब आले आणि ह्या ट्रेजमध्ये मी मेथी लावली आहे. आणि अशी आपली नवीन गॅलरीचं नवीन रूप बघा. वा, मला खूप भारी वाटते. आणि इथं बसायला ना सेंटरला, ते तर खूप छान वाटते. सो फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी सध्या मी वापरते अगारोचं फेशियल हेअर रिमूव्हर, जे की इलेक्ट्रिक आहे आणि चार्जिंगने चालतं. आणि तुम्ही बघू शकता पॅकेजिंग, आणि हे खूप जास्त क्यूट आहे, एकदम छोटंसं हे बघा. आणि हे वालं ह्याच्यामध्ये आपलं इलेक्ट्रिक हेअर रिमूव्हर आहे, यू कॅन सी. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक कवर पण भेटतं. ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊन कुठं पण जाऊ शकता. मस्तपैकी हे असं पॅक करायचं, पॅक झालं. चार्जर पण आहे सोबत. बॅगमध्ये टाकून तुम्ही ट्रॅव्हलमध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता. एकदम असं जसं आपण लिपस्टिक घेऊन जाऊ शकतो ना, तसंच आहे. म्हणजे इन्स्टंटली जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला जास्त केस वाटत आहेत कुठं, तर तुम्ही हे परफेक्टली तिथं लगेच काढून वॉशरूममध्ये वगैरे तुम्ही यूज करू शकता. आणि ह्याच्यासोबत हे मस्त क्लीन करायला सुद्धा दिलेलं आहे. मी तुम्हाला ते यूज करून दाखवते कसं यूज करायचं. आणि हे चार्जर सी टाईप चार्जर आहे. येस, वेट, चार्जर आहे. 90 मिनिट्स लागतात चार्ज होण्यासाठी. 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे. आणि हा ब्रँड आहे अगारो. चला आता याला आपण यूज करून बघू. असं ओपन करायचं, एकदम तुम्ही बघू शकताय पूर्ण लिपस्टिक साईजचं आहे. तर आता ऑन करते मी. वेट, इकडे याला बटन दिलेलं आहे, याला तुम्ही असं ऑन करू शकता. ऑन झालं की ग्रीन लाईट लागते आणि हे असं तुम्हाला आवाज येईल याच्यामध्ये. आता बघा इकडे मला अप्पर लिप्सला ना हेअर्स आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. इथे हेअर्स आलेले आहेत, आता मी ते रिमूव्ह करते. यू कॅन सी, वाव, क्लीन झालंय पूर्ण एकदम. आता इथं पण थोडेसे आहेत. सो मी पूर्ण फेसवरचे हेअर रिमूव्ह केलेले आहेत. आणि आता ह्याला ओपन करून दाखवते तुम्हाला क्लीन कसं करायचं आणि याच्यामध्ये केस कुठं साचतात. सेम स्टॉप करायचं, इथं जे वर हा गॅप दिसतोय ना तुम्हाला, इथून असं ओपन करायचं आणि याच्यामध्ये इथे केस आहेत. वेट, हे बघा ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत टिश्यू पेपरवर.
ब्रश दिलेला आहे त्याचा यूज करू आणि काढू. हे बघा एवढे केस निघाले, एवढे केस निघाले आणि किती इझिली निघाले तुम्ही पाहिलं. एकदम असं मस्त फिरवायचं आणि क्लीन करायला पण तेवढंच इझी आहे आणि इझिली तुम्ही परत लावू शकता. तुम्हाला मी याला आता हातावर यूज करून दाखवते. तुम्हाला दिसत असतील तर बारीक बारीक केस आहेत, एकदम बारीक. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. कारण बरेच जण विचारत असतात प्रोडक्ट वगैरे पाहिले की याची लिंक दे त्याची लिंक दे म्हणतात. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिकडून तुम्ही चेक करू शकता आणि यस तिकडून बाय पण करू शकता. तर चला आता माझं झालंय ऑलमोस्ट काम झालेलं आहे सर्व. जेवण तेवढं बाकी आहे, जेवण वगैरे करते आणि मग पुन्हा काम करते ऑफिसचं. आज निवांत आहे थोडंसं आणि ऑफिस रिलेटेड पण तुम्हाला एक मोठी न्यूज सांगायची आहे, मी लवकरच सांगेल. यस चला. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलोक्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचे हार्ट आहे रॉ, तिचं खरं content. मला 2 डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. सकाळची वेळ, भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात. ओळखतीची सपनांची वाट, दंबू ऋतुजा तिच्याच्यात खास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान. ऋतुजा दंबू तिच्या आहे जगात स्थान.
का मेरा हतीब शन टिपते खास भोड बोलना. काहीच झालं, स्वयंपाक वगैरे बनवून झालं रात्रीचं, तर जेवण वगैरे करू. आणि आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा ब्लॉग कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते देखील सांगा. आणि येस, असाच होता माझा आजचा दिवस. पूर्णपणे खूप छान, सायलेंट, स्लो होता, एकदम भारी वाटत होतं. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.